पर्यामान जनार्दन पर्यामान जनार्दन देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी भोगी भोगविता भोगी भोगविता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी कर्म अकर्म जळाले कर्म अकर्म जळाले रोढ तुका ते उरले रोढ तुका ते उरले देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग धरून त्यात पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील जेवढीकरांच्या प्रतिप्रमाणे 315व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं शेवट सेवन राहिलेलं आहे. नाही दुकाळलं अण्णा मी अन्नाला दुष्काळ पडलाय असं समजून जेवण करतोय असं मात्र पर्यामान जनार्दन पण देवाला मी मान देतो आणि बरोबर आहे ते ज्याला देहावर नसलेल्या मत्यांना देहाच्या चेष्टा जाणवत नाही ते नाही येवले तरीही निरन्न राहून एक दिवशी गत प्राण होईल त्याने प्राण होऊन जाईल. प्राणाचा त्यांचा संबंध सुटलेला आहे बुद्धीचा त्यांचा संबंध सुटलेला आहे इंद्रियाचा त्यांचा संबंध सुटलेला कोणत्याच कोशात ते अडकलेले नाही. अन्नमय नाही प्राणमय नाही मनोमय नाही विज्ञानमय नाही आनंदमय नाही. कोणत्याच कोशात न अडकलेले असल्यामुळं त्यांना या कोशाचा संबंध नाही. आणि हे कोश म्हणजे देहामध्ये असतात सगळे या स्थूल शरीरापासून ही सगळी सुरुवात होतात. आणि हे नाही जर एखादा महात्मा जेवला तर मग हे सगळा पसारा निघून जाईल तो गत प्राण होतील. पण त्यांना भूक लागण्याची चाल राहत नाही. त्याचं कारण आहे की देहावर नाहीत ना. देहावर असल्यावर या सगळ्या गोष्टी असतात. जे देहावरच नाही त्यांना या गोष्टीचा संबंध राहत नाही. पण जरी देहावर नसले तर कल्पित वृत्ती स्वीकारून राहिलेलं आयुष्य आता उदाहरणार्थ तुकाराम महाराज तर सिद्ध योगी आहे पण युंजान योगी जरी असला एखादा आणि याच जन्मात मुक्त झाला असेल जीवन मुक्तता प्राप्त केली असेल त्याला सुद्धा कल्पित वृत्ती असते आणि कल्पित वृत्तीनं देहारिकाच्या चेष्टा त्या होतात. भूक लागणे तहान लागणे तुमच्या आमच्यासारखा संसार या सगळ्या चेष्टा होतात. फक्त इतकंच आहे की मिथ्यत्व पटलेलं जगन मिथ्यत्व त्यांना पटलेलं असल्यामुळं ते जीवन आणि आपल्या विलक्षण जीवनमुक्तीचा आनंद ते अशा प्रकारे भोगतात. युंजान योगी हे तर सिद्ध योगी आहेत. सिद्ध योगी असल्यामुळे यांना तर काय मागच्या केव्हा तरी जन्मामध्ये ते मुक्त झालेले मागे बहुता जन्मी हे करीत आलो आम्ही भवतापश्रमे दुःखे करिले निवो गरजो हरीचे पवार आम्ही पहिलेच मुक्त त्याचे थोडे ते सिद्ध योगी आहे म्हणून आम्हाला जेवण्याची गरज नाही. पण मान जनार्दनाला देतो म्हणजे देहाला जगविण्यासाठी मी जेवण करतोय. वास्तविक जेवणच करावं अशी काही मला अवस्था नाही असे महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलं. मग का आता देव केला सगळं साक्षी सगळ्या कर्माला साक्षी कोण केला देव केला.
मग काळी असो शुद्ध पक्षी असो, याचा अर्थ कोणताही काळ असो, काळा असो दुकाळ असो, संकट काळ असो, कोणताही काळ असो, जसा काळ येईल, सुखात येऊ दुःखात येऊ, कसा येईल तसा येईल, त्या काळामध्ये कोण्याही काळामध्ये भगवान परमात्मा पांडुरंग आम्हाला साक्षीदार आहे. हो. आता भोगी भोगवितात बाळासवे तोची पिता, आमची जी काही क्रिया होते, कर्म होतात, भोग ते सगळे भोग आणि तो परमात्मा आमच्या कोणते भोग करून घेतो. ज्याप्रमाणे लहान लेकराला आपला बाप आपल्या संगतीमध्ये सगळे भोग शिकवितो किंवा ते करून घेतो त्याच्याकडून, तर त्याप्रमाणे परमात्मा आमच्याकडून हे सगळे कामे करून घेतो. वास्तविक आम्हाला काय त्याची गरज नाही असे महाराज आता शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, कर्म आणि अकर्म जळाले. काय हे महत्वाचं. कर्म अकर्म जळाले. बरं, जळाले, पळाले नाही, ते जळून. आणि प्रौढ तुका ते उरले. तुका फक्त प्रौढ शिल्लक राहिले. काय शिल्लक राहिले? प्रौढ शिल्लक राहिले, बाकी काही नाही. मग आता ते कर्म अकर्म आधी याची व्यवस्था. आणि खरंच जन्म मरण यांच्यामुळेच आहे ना. हे जन्म मरण जे भोगायचे आपल्याला कशामुळे? हे कर्मामुळं, अकर्मामुळं, विकर्मामुळं हे जन्म मरण भोगा. कर्माची मांडणी आपण आधी पाहू, म्हणजे मग लक्षात येईल. आणि हे कळलं पाहिजे हो, नाही तर हे कळतच नाही. ते काय त्याचं कारण आहे की आधी तर दोन भाग आहेत. एक जीवकृत कर्म, वेद बोधित. हे कळलं पाहिजे. हे कळलं तर मग विचारसागराची प्रस्थान. हे खरं तर वेदांताची पार्श्वभूमी काय, ते तर अगोदर हे कळावं लागतं. हे कळल्याचंच मग वेदांतात प्रवेश होतो. विहित कर्म, वेदबोधित कर्म आणि जीवकृत कर्म. वेदबोधित कर्मातले आधी मुळात दोन भाग. वेदबोधित म्हणजे जे वेदानं सांगितले ते. वेदबोधित म्हणजे काय? वेदाने सांगितले ते. आणि जीवकृत म्हणजे जीवानं केलेले ते. लक्षात आलं की? जीवानं केलेले किंवा करायला ते. आणि वेदबोधित वेदानं शिकविलेले कर्म. मग वेदानं काय शिकविले? विहित एक निषिद्ध. निषिद्ध काय सांगितलं वेदानं? कोणी म्हणते निषिद्ध कर्म सांगण्याची वेदाला काय गरज? ते करू नका म्हणून सांगितलं ना. का तेव्हा पाहिजे नका. इकडे गेले ते आड राहणे आणि हे चांगलं राहणे. नका जाऊ आड राहणे. आयशी गरजेची गुणाने या मार्गाने तुम्ही जाऊ नका. म्हणजे वाईट कामे करू नका. वाईट कामे केल्यावर तुमचं वाईटच होणार. निषिद्ध कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, ते खराब आहे. ते केल्यावर धोका आहे, डेंजर आहे. त्याच्यात तुम्ही जाऊ नका. असं जेवायला शिकवण दिली वेदराजानं. वेद तर की भगवंतच आहे की वेद भगवान. त्याला काय म्हणतात? वेद भगवान. आपल्या माऊली त्याचे आहे बघा. पुढच्या सभा मंडपात बाहेर पडायला गेले असेल कधी. माऊलीचा सभा मंडप सप्ताह होतो ते लाकडे छोटा मंडप मोठा लाकडी. त्या लाकडे म्हणजे वेद भगवान काठीमध्ये ठेवलेले असते. वेद पांडुरंगासमोर बे ना वेद भगवान. मग वेद राजा विचारा वेद देव स्वरूपे. देवच आहे. देवाची उक्ती म्हणजे देव आहे. आणि मग ते वेदानं सांगितलं हे करू नका. मग असे बरेचसे काही गोष्टी बघा ते करू नका म्हणून सांगितले. पण ते लोक तितकं सांगून बोलून करत असत. सरळ सरळ मोकळं किंवा हे दुसऱ्याचं वाईट करणं चांगलं की वाईट? दुसऱ्या माणसाला किंवा कोण्या जीवाला त्रास देणं चांगलं नाही ना, वाईट आहे. ते करू नये असं सांगितले वेदानं. दुसऱ्याचा थोडा काढावं का? आपलं ते आपलं इथून म्हणावं. त्याच्याकडे तर नाही आमचं ते कडक बोललं तिकडे फुकायचं नाही कोणाचं. त्यानं त्याच्या रानात आपण काही काटकी टाकली तरी त्यानं म्हणून काटकी का टाकली. पडत तर आहे मग काय व्हायला यावा त्याचं पडत असू दे नाही तसं व्याज तो का त्रास देतो त्याला. बरोबर असं वागावं की नाही वागावं. पण नाही महाराज लोक तर तिकडं स्थळायचा विचार करतात.
फासा नव्हती तोडल्या टोकाट्यात निषिद्ध आहे, चांगलं नाही, वाईट आहे काम, असं बोलू नको. असं बरंचसं वेदांवर काही सांगितलं ते ऐकतच नाहीत लोक. किती दिवस जगायचे त्यांना कळतच नाही की आपल्याला किती दिवस जगणार आहे काय नाही. बरं आपण काढलेला झोडापाटावर गाबडे खाते, आपण बी खातो म्हणून गाबडे खाते, पण भोग कोणला भोगावला पापाचा पडा आपल्याला, जबाबदार कोण? हा मग कसं वाटलं कसं करणार? आपण करायलो वळ्या फळ्यानी आणि बघायला आपण खायला ते कळायला पाहिजे की नाही हो. हे निषिद्ध आहे, वाल्या फळ्याला निषिद्ध कर्म केलं त्यानं, सगळ्या जीवनामध्ये निषिद्धच कर्म केले. बरं रावणानं जारण मारण इत्यादी कर्म केले, हे निषिद्धच कर्म आहे. जारण मारण वेदामध्ये सांगितलेलंच आहे, वेदामधलंच आहे ते, अथर्वण वेदातले मंत्र आहेत ते. कोण्या वेदातले? अथर्वण. पण ते कशासाठी आहेत? शत्रूचं संकट आपल्याला आलं तर तितक्या पुरतं ते नाहीसं करण्यासाठी सांगितलंय. हे सगळे अस्त्राधिक विद्या, मंत्राधिक विद्या, हे नाही बाण सोडणं, बॉम्ब, अस्त्र, हे आता आहेत ना बॉम्ब. अथर्वण वेदातलं ज्ञान आहे. मग हे सगळं कशापासून कोणतं द्रव्य मिळवल्यावर काय कोणतं अस्त्र होते तयार, हे सगळं ते वेदामध्ये. मग हे सगळं ज्ञान आहे, पण हे कशासाठी? की आपल्यावर शत्रूचं आक्रमण जर होऊ लागलं तर तेवढ्या पुरतं जीव संरक्षण अर्थ ते वापर त्याचा करावा, लोकांना त्रास द्यावा असा मात्र हेतू वेदाचा नाही. पण त्याचा उपयोग आपण लोकांना त्रास देण्यात करतो, मग ते निषिद्धात जातं. कशात जातं ते कर्म? निषिद्ध कर्मात जातं. निषिद्ध कर्म करू नये म्हणून सांगितलेलं ते कर्म वेदात निषिद्ध हे करू नका. बरेचसे कर्म आहेत तो वेदात सांगितलेले, हे करू नका, हे करू नका, हे करू नका, हे करू नका सांगावं लागलं. खरं गरज नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांना, भगवान कृष्ण परमात्म्यांना सुद्धा आसुरी संपत्तीचं 16 अध्यायात वर्णन करायची काय गरज होती हो? आसुराचं वर्णन केलं, मूर्खायचं, मूर्ख लोकांचं वर्णन करावं लागलं देवाला. आसुरी संपत्ती कास या हे आसुर संपत्ती पोषिती वाऊर जे आधी जळे घोर पतन आहे. आसुरी संपत्ती कमवणे मानतात, आसुरी संपत्तीचा साठा करायला पाहिजे मानतात. काय आसुरी संपत्तीचे किती दोष आहेत? आओ दैवी संपत्तीचे आओ वा हुशार आहे म्हणा की बळच मूर्ख घाण. अशा म्हटल्याने आपला विचार करावा की आपला आपण आत्मचिंतन करावं, आपली मुक्तता आपण प्राप्त करून घ्यावी. या करायच्या नादी राहून हे कळना विनाकारण हे दुःख भोगायले लोक. अरे हे निषिद्ध कर्म आहेत, हे निषिद्ध कर्मात जाऊ देऊ नका म्हणाला. हे निषिद्ध कर्म आहे, लोकांचं वाटोळं करणं हे निषिद्ध कर्म आहे. असे बरेचसे काही गोष्टी तुम्हाला मुद्दाम जारण मारण शिकायचं वेदांतर्गतच आहे. मग हे जारण मारण शिकवून त्याचा उपयोग काय करायचा? तर लोकांना भानावती करून त्रास द्यायचा. पहिल्या भानावत्या म्हणजे मंत्रात ताकद नाही असं नाही, ते आहे महाराज. हा पण त्याचं फरक काय? बरं ती विद्या कमीत आहे. तुम्हाला वाटतंय का आपण लईच परमार्थ करताना पाहता उदाहरणार्थ वारीला आपल्याला सारखा पाऊस अंगावर घ्यावा लागतो माऊलीच्या सोहळ्यात नाही का? बऱ्याच वेळेला पाऊस पडू लागला, पावसाचे टाळं वाजवावे लागते, तरी कपडे वाळत नाही, तरी तसंच पडावं लागतं, तरी उपाशी मरावं लागतं. हे असं म्हणजे कष्ट आहेत ना परमार्थ करायला, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही पावसात यायले, पूर्ण पाऊस पडायलाय, तरी झुंजीबी तुम्ही यायले, कष्ट आहे. यापेक्षा कष्ट त्यांना आहे कोणला? शिकणाऱ्याला. ते जारण मारण विद्या आहे ती प्राप्त करताना भलते कष्ट आहेत त्या लोकांना. वा वा वा, त्याचे इतके कष्ट तुम्ही इथं म्हणतो कोणालाच नाही कर, इतके कष्ट आहेत. व्यवहार ते दुःखाचा आहे आणि त्याचं फलही दुःख. इतके कष्ट की जीवाला पीडा होते, देहाला कष्ट होतात त्या शरीराला. भानामध्ये शिकणारे शिकताना ती विद्या शिकायची निश्चित. अहो मंत्र येतो, पण मंत्रात ताकद तपाने येत असते. कशाने येत असते? तपश्चर्या केल्यावर त्याच्यात ताकद येईल. उग कशी ताकद येईल हो? मग ती तपश्चर्या करून ती मिळवावी लागते आणि तेवढी ताकद मग इंद्रजितानं रावणानं हे मिळविलं होतं ना. हो पण त्याचं फल काय? दुःख देणे. दुसऱ्याला काय देणे? दुःख देणे. भानावती करून हे करून लोकांना दुःख दिल्यावर आपल्याला काय मिळेल? तर दुःख. म्हणजे त्याचा व्यवहारही दुःखाचा आणि फलही दुःखाचं, साधना आहे दुःखाची आणि साधी दुःख. हे कुकर्म आहे, हे तुम्ही करू नका.
हे निषिद्ध फाटा. वेदाचा कोणता फाटा आहे? निचारा, हे निषिद्ध फाटा. आता विहित फाटा. विहित वेदानं सांगितलेलं ते कर. मग वेदानं सांगितले ते करायचे. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित हे 4 कर्म वेदानं करा म्हणून सांगितले. नित्य कर्म करा, नैमित्तिक कर्म. नित्य कर्म कोणतं? सकाळी उठणे, ते देही कर्म आहे. शौचाला जावं लागतंय ते जावंच लागतंय, त्याच्याबद्दल काही नाही. ते देही कर्म आहे, देहाचा धर्म आहे. ते लग्नी येणं, संडास येणं कशाचा धर्म आहे? म्हणजे आता देह धर्म केला, पण तिथून आल्यावर देहाला स्नान घालणे, आंघोळ करावं लागते आणि संडासला जाते. लक्षात आलं की नाही? बोलले ती मनानच येते आणि आंघोळ मनाने येत नाही, मनाने येते. आंघोळ मनानं गाणी केलं की म्हणत असं होतंय. मनातूनच कळा यायला कळायच्या स्नान करावं. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं सहस्रमचे स्नान वगैरे आधार काम सोडून आंघोळ म्हणजे आंघोळ करावी लागते. बरोबर आहे ना? तिथून कर्म सुरू झालं. नित्य कर्म, स्नान, आणि स्नान झाल्यावर स्वाध्याय. काय स्वाध्याय? स्वाध्याय. वारकरी स्वाध्याय, अध्यात्म स्वाध्याय. वारकरी स्वाध्याय आपण वारकरी आणि वारकऱ्यांचा स्वाध्याय म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये काय सांगितले रोज? तर सकाळी उठणे, आंघोळ झाल्यावर तर देवपूजा, पांडुरंगाची पूजा, थोडीफार पंचोपचारे करा, षोडशोपचारे करा. नाही काय येत नसेल तर तुमची तांत्रिक मांत्रिक जशी काय तुम्हाला घडे जशी करता येईल तशी तुम्ही करा. भोळी बाबली पूजा. कारण काय शिवपूजा शिवाची पावे माती माती माती. त्या भावाला महत्व आहे. त्या क्रियेपेक्षा कशाला महत्व आहे? भावाला महत्व आहे. सगळ्याला गंध कसा लावा हे कळत जरी नसलं, कसं पाणी टाकावं, कसं फुल व्हावं, बेलाचं पान आलतं व्हावं का सोयीचं व्हावं हे काही कळत नाही. बऱ्याच लोकांना काय काय बेल व्हायला. बरोबर आहे? कुंकू लावा, हळद कुंकू लावा लावलं, पेढीला लावलं का लिंगाला लावलं. पण आदिवासी पिंड लिंग आहे ना, आणि पिंड खाली पाळू काढून का म्हणतो आपण तिला, त्याच्यावर डुंबुल आहे, हा लिंग आहे. हळद लावायची असेल तर त्या खाल्या पिंडीला, आणि कुंकू लावायचं असेल तर वरल्या डोंगराला. कारण काय खाली पाळू ती पार्वती आणि वरला लिंग आहे ते महादेव, आणि महादेव मिळून पार्वती मिळून दोन्ही मिळून ते लिंग आहे. लक्षात आलं? मायान ब्रह्म, प्रकृती पुरुष, असं ते प्रकृती पुरुष, माया ब्रह्म, महादेव पार्वती, शिव शक्ती, विठ्ठल रुक्मिणी. काय नाव द्यायचे त्याला? द्या तुमची भावना असेल तसे आणि केला. पण हे इतकं तुम्हाला कळू न कळू वाटतंय तरी पण ही देवपूजा थोडीफार केली पाहिजे आणि केलं पाहिजे. पुन्हा देवपूजा झाल्यावर मग मग तुमचा प्रमाणभूत ग्रंथ वारकऱ्यांचा ज्ञानेश्वरी, प्रमाणभूत ग्रंथ संप्रदायाचा ग्रंथ प्रमाणभूत कोणता? रामायण नाही, कोणता नाही. वारकरी संप्रदायाचा मुख्य ग्रंथ ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी. तिच्या 5 ओव्या, 10 ओव्या, 100 ओव्या, 50 ओव्या, जसे तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने कमीत कमी 5 ओव्या वाचणे, पाया पडणे. आणि याचं तर खरं स्वाध्याय या शब्दाचा अर्थच ते होतो स्व अध्याय. स्व नाम आत्मस्वरूप, अध्याय नाम चिंतन. अध्याय नाम चिंतन. लक्षात आलं का? स्वाध्याय, अध्यात्म स्वाध्याय, वारकरी स्वाध्याय. स्वाध्याय बरं काय? स्वाध्याय म्हणजे आत्म्याचं चिंतन, आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करणं, याचं नाव स्वाध्याय. असा मग त्या स्तोत्रातून तेच करायचे ना आपल्याला. ते जे स्तोत्र म्हणायचे का, त्या स्तोत्रातून तेच म्हणायचंय. हो हो, परापूजा अपरापूजा अशा काही शंकराचार्याने सांगितले ना. हा, सर्वस्यागमनं कुतः. मला लय मस्त बोलली शंकराचार्य. असा हा म्हणजे कोणती पूजा, याला परापूजा म्हणतात, आणि शुद्ध ती पूजा. म्हणजे एकंदरीत तुम्ही कोण आहात, आपण कोण आहोत? आपण ब्रह्मरूप आहोत. बरोबर आहे? आपण चेतन आहे. जडाचं तादात्म्य घेतलंय. थोडंफार का होईना अशा पद्धतीचं चिंतन करणं, याचं नाव काय?
स्वाध्याय. आणि असा हा स्वाध्याय हे नित्यकर्म सांगावे बरं. तुळशीला पाणी घालणे वारकऱ्यांनी, सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीला पाणी, तिला तिची पूजा, थोडी हळद कुंकू नव्हतं, जसं घडल तशा पद्धतीनं पंचोपचार षोडशोपचार काय साऱ्या उपचारानं कोणती पूजा, पण थोडं पाणी घालून पाया तरी तुळशीच्या पडणं, हे आपला नित्यकर्माचा भाग. आणि हे नित्यकर्म आपण केलं घातलं पाहिजे. घातल्यासच माणसाच्या जीवनाचं कल्याण होत असतं. तुळशीला पाणी घालणं लई चांगलं सकाळी सकाळी. तिला पाणी घातलं तर ती पवित्र वनस्पती आहे. तिच्यात भगवंताची भावना ती तर आदर्श आहे. हे काय झाला देवत्वाची भावना आदर्श. कारण काय राधा आणि कृष्ण तुळशीपाशीच राहतात. जय देवी जय माये तुळशी, जय देवी जय माये तुळशी. म्हणून विशेष तुझा महिमा कार्तिक मासी, आणि राधा दामोदर असती तुझपासी. नाथांनी आरतीत वर्णन केलं. तुळशीची आरती एकनाथ महाराजांची म्हणा, कोणाची म्हणू नका. ही जीभ जोडी आरती काढली ना कोणतरी पुस्तक आहे तसली म्हणू नका. आरती म्हणायची तर नाथांची बहिणाबाईची, बहिणाबाईने का आरती तुळशीची केली आहे आपल्या संत बहिणाबाईने. आणि एक ते एकनाथ महाराजांना, मग एकनाथ महाराजची आरती चांगली आहे. विशेष तुझा महिमा कार्तिक मासी, राधा दामोदर असती तुझपासी, जय देवी जय माये तुळशी. हो काय महाराज सुंदर आरती ती. त्यामुळे राधा आणि दामोदर कुठं असतात? तुळशीजवळ. मग राधा कृष्णाची वंदना होते सहज, तुळशीची वंदना केली त्यांची वंदना आपोआपच होते. आणि हे झाला आदर्श. त्याच्या पाठीमागा आरोग्य सांगतो फायदा, एक फायदा आपल्या आरोग्याचा फायदा होतो. तिच्याहून येणारं वारं आपल्या घरामध्ये प्रदूषण, जे काही रोगाचं जीवाणू आहे ते रोगाचे जीवाणू तिच्या हवेनं नष्ट होत. तिच्यावरून येणाऱ्या हवेनं नष्ट होते. इतका फायदा आहे का तिच्या येणाऱ्या वाऱ्याचा. कोणाहून येणाऱ्या वाऱ्याचा? तुळशीहून येणाऱ्या वाऱ्याचा. म्हणून तुळशीला पाहिलं सकाळ सकाळ तरी चांगलं. तिला सकाळ सकाळ दर्शन ओटलं की दिसावी ती, आणि तिथली वंदना होते त्या तुळशीची. तुळशीची वंदना तर होते आणि ते फायदा असतो. वारंवार जरी वंदना किंवा तुळशीच्या वाट्यावर जरी शेजारला बसू लागले नेहमी वरला पण तुळस आपण बसलो, आपण तिच्या हवा यायची, एवढं दिवसभर जरी असलं तर ते फायदाच आहे, पण गैरफायदा नाही. हे झाला काय आरोग्य. हे आदर्श मग सांगितलं राधा दामोदर, हे ते काय आदर्श सांगितला. हे आरोग्य आहे. एकंदरीत एकमेव तुळशीपासून आपला फायदाच होईल, तोटा होणार असा फायदा तुळशी मातेचा असतो. नाही तुळशीची पूजा रोज केली पाहिजे. मग हे नित्यकर्म आहे. जीवन काय हे नित्यकर्म केले पाहिजे. वालू हे सकाळी सकाळी उठल्यावर हे केलं पाहिजे. आता नैमित्तिक कर्म चित्तशुद्धीसाठी हे कर्म महत्वाचे. बरं हे नित्यकर्म हे महत्वाचं आहे. आणि पुन्हा सोमसूर्य ग्रहणे, येवणी करीती पारवणे, जे माता पितर मरणे, अंकित दिवस, माय मेली बाप मेला त्याची श्राद्ध, हे ते त्या तिथीला हे नैमित्तिक कर्म आहेत ना. आज काय आज हो बापाची पुण्यतिथी आहे किंवा बापाचं श्राद्ध आहे, पितळ घालणं, हे करणं ते करणं, हे किंवा चंद्रग्रहण सूर्यग्रहण त्यांना पिंड तर्पण करणं, किंवा दिवाळी पंचम जे शास्त्रात सांगितले सणवार आपल्याला शास्त्राने सांगितले नैमित्तिक असतं ना. नैमित्तिक कर्म असतात बरं काय. ते नैमित्तिक केलं पाहिजे कर्म. नैमित्तिक कर्म केले तर ते चांगलं असतं. मात्र नित्य आणि नैमित्तिक हे दोन झाले. आता हे दोन कर्म आहेत. त्याच्या पुढे काय कोणतं? काम्य कर्म म्हणजे जर स्वर्ग मिळवायचा असेल मेल्यावर, त्यासाठी यज्ञाधिक सोमयागाधिक यागा यज्ञ करणे, आणि असे यज्ञ करून काय मिळविणे? कामनायुक्त अंतःकरणाने, किंवा एखाद्या दैवतीची आराधना करणे. एखादा गायत्री मंत्र आहे, गायत्री मंत्राचं पुरस्चरण करायचं. पुरस्चरण करून तिला काही मागणी मागायची. विद्यारण्य स्वामी एवढे हे महात्मे यांनी सुद्धा पुरस्चरण केले, सकाम कर्म केलं विद्यारण्य स्वामींनी. गायत्री मंत्राचं पुरस्चरण बरेच दिवस केलं विद्यारण्य आपले कर्नाटक प्रांतातले. आणि खरं तर त्यांच्यामुळं मुक्कम हरिहर बुक्क आणि मुक्कम हे दोन भाऊ, या दोन भावाला राजा केलं, हे मंत्री झाले आणि मुसलमान पळविले कर्नाटक मधून. आणि 400 वर्ष राज्य चालविलं आपल्या हिंदूचं. त्या आणेगोंडीला विजयनगर कोणतं गाव
विजयनगर, आणि त्याची पाठीमाग मंत्री म्हणून राहिले कोणते विद्यारण्य स्वामी, मागून संन्यास घेतला त्यांनी. आधी ते एवढे हे होते, सकाम भक्त होते देवाचे. गायत्री मंत्राचं पुरस्करण केल्यावर गायत्री माता नाही प्रसन्न, ते धन पाहिजे होतं. गरिबी होती, गरिबी हटव. कशासाठी केलं गायत्रीचं पुरस्करण? कोण कशासाठी काय करायला हे काय अंतकरण सांगता येत नसते बरं. काय म्हणणार आहे? हा नाही, कोणला सांगता येत नाही, मनातलं काय सांगता येईल? भास्कर काय कळलं? आता मी इथं मंदिर कायला बांधायचं सांग? काय मग उद्धार होणं सकाम कर, मग मग सकाम करा मला कसं बोलायचं ते? मग आता तुला बोलायचं ना, मग तू कशासाठी अरे नाही ओळखू येत रे, नाही ओळखू येते. कसं ओळखू येत? मनाची कामं तुमच्या काय आम्हाला कळत आहे? कशाला महादेवाला बीट बुडवायला चालले, पंचमीला नागोबाला दर्शन घ्यायला काय गेला तू? आपल्या घरी सरळ परत संकट येऊ नये मला कळतंय. तू बरोबर आहे रे, तू संसार सांभाळणारा माणूस रे. तुझ्या गावाला सर्पाचा धोका हो नाही म्हणून नागनाथाचं दर्शन घेतलं ते बिचारा भरतरी ना, मग आपलं संकट येत नाही. कोणते काय असं म्हणून नागपंचमी सर्पाची केव्हा नागा आहे ना, ते सगळं त्याच्या पाठीमागे ते होते. पाहुण्याची भेट ते तास होते, पण बहिणीची भेटीवर थांबलं नसताना ते एका लांब पायानं जायचं वा देण्या पाचला घरला पाहुण्याला बोलू चहा पिऊन घरला जाऊ असं म्हणलं नाही. पायानं नेलं ताणी देण्याला कुठं? आता वडगाव पायानं सोपं आहे काय? हरगुळला पायाने गेलं. येता अर्थ बहिणीची भेट असत त्या अर्थ येता जाता सोडा, पण नागनाथाची श्रद्धा होती ना त्या भरतरीनाथा. म्हणजे आपल्याला काही संकट नागपंचमी दिवशी त्याच्यावर लोक जातात. हे सकाम कर्म आहेत नाही, हे कोणते कर्म आहेत? एकंदरीत ते असे बरे म्हणजे काही कामना धरून केल्या जाणार कर्म, इच्छा धरून केल्या जाणार, काही फलाची इच्छा धरून केल्या जाणार, त्याचं नाव सकाम. हे वेदांत सांगितलं करा. आणि तुम्हाला सांगतो सकाम कर्म निष्काम कर्माचे, निष्काम कर्माचं कारण काय? रोचनार्थ सांगितले शास्त्राने. ही कर्म रोचनार्थ म्हणजे तुम्हाला गोडी लागावी. कशाची गोडी लागावी? परमार्थाची गोडी लागावी रे. फुकट तुम्ही येत नाही इकडं, तुम्ही फुकट इकडे येत नाही देवा कर काय येतात काय तरी फल दाखवले की येतात. आणि तुम्हाला हे फल पाहिजे संसारिक, कुठं मोक्ष काय खबर आहे? कोण बसलं त्याच्या नाते इतक्या रामने कशाला? जरा हातात ब्रह्म पाहिजे आम्हाला, जरा हातात आवडा कसा कोणाची लागत कोणाच्या. मग आपलं सकाम कर्म सुखी संसार राहावा, कुटुंब आनंदात राहावं, हा वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, असंच न भाई केलंय. तैसे माते किंची भजती का पावती सर्वांनी जो दिठी विशेष आणि भजन लिया सवे तो विषय जरी न पावे तरी म्हणे सांडी आगावे टवाळ हे. बरोबर आहे बघा. बघा विषय प्राप्तीसाठी देवाची सेवा करायला लागते. आणि काय विषय मिळाला गेला जाऊ द्या इतकं करून घ्यायचं काय नादी लागाय, त्याच्यात काय मिळालंच नाही कटाळते पुन्हा आणि सोडून देते. महाराज एकंदरीत निष्काम कर्माचं सकाम कर्म हे पार्श्वभूती हे रोचनार्थ वेदाने सांगितले ना. वेदामध्ये सकाम कर्म सांगितले ते तुम्हाला औषध द्यावया चालविले बाळा दावणी आगोळा. तुकाराम महाराजांना सुंदर उदाहरण दिलं. महाराजाला सगळं ज्ञान आहे हो, सगळं ज्ञान आहे तुकाराम महाराजाला, वेदातलं ज्ञान आहे तुकाराम महाराजाला. ते म्हणजे औषध द्यावया चालविले बाळा. लेकराला औषध पाजायचं असल्यावर माय काय म्हणते वागा गोड म्हणजे घेत नाही औषध मग हे गोड, मग त्याला गोड खा वाटतो. गोड आता गोड देते मी तुला, पण एवढी गोळी खा, एवढं चमच्याभर औषध तू दे. मग ते चमच्याभर औषध पाजवायचा, गोळाचा खडा खाऊ. मग गोळाचा खडा दाखवल्याशिवाय औषध पियत नाही. तसेच तुम्ही लेकरच एक वेद मातेची तुम्ही गोळात लटले औषध घ्यायचा हेतू एवढ्या वेदमातेचा. वेदमातेला लेकराने काय घ्यावं? औषध घ्यावं. म्हणून तिनं आपला गोळाचा खडा स्वर्गाचा दाखविला. जिलबी काय द्यायला कोणी काय हे तुम्हाला झुकवी नाही, झुकवी नाही हे. पण असो, पण काय निष्काम कर्म त्याचं कारण सकाम कर्म.
विद्यारण्य स्वामीने आधी सकामत केलं म्हणायला आणि पूर्ण गायत्रीचं प्रोत्साहन महाराज करणं सोपं नाही. गायत्री मंत्राचा पुन्हा पुन्हा पाठ करायचा, लय जप केला. मला वाटतं तिथं मंदिर महादेवाचं आहे ना विरूपाक, तुम्ही पाहिलं ना, मोठं दगडी बांधकाम आहे ना बाबा, मोठमोठ्या राजकीयातून गेलो त्या मंदिरात बसून. माग देवी एक आहे, 51 शक्तीपीठापैकी पीठ आहे त्या देवीचं, मोठी देवीचं एक मंदिर माग आहे, मोठं दगडी बांधकाम, ते महादेव विरूपाक्ष, त्याच्या मंदिरात बसून तपश्चर्या केली. आणि मग पण कटाळे एवढं मी केलं, मला धनदौलत मिळाली, झालं डोकं साफ, शुद्ध डोकं, याच्या नादीच लागणार होतं. जीवन मुक्त अवस्था प्राप्त करावी, आपला उद्धार करून घ्यावा अशी बुद्धी सुचली. आणि मग परमात्मा शुद्ध लागल्या, मग गायत्री माता प्रसन्न झाली, पुढे आली. ती गायत्री माता म्हणून लागली विद्यारण्यांना, बोला महाराज काय मागायचे ते मागा. ते घेतला संन्यास, ते झाले विरक्त. काय अविवेक कुमरत्वा मुकले, त्या विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. काय ऐका, अविवेक कुमरत्वा मुकले, त्या विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. विरक्ती संग लग्न झालं तेव्हाच, ते झालं आता भगवा. आता पैशाची गरज, आणि गायत्री माया आली या विचारायला, महाराज काय पाहिजे. ते म्हणले जेव्हा पाहिजे होते पैसे तेव्हा आले नाही पाहिजे, आता बरी आली तुम्हाला मला विचारायला, मला काय पाहिजे नाही. म्हणजे मला वासना शिल्लक राहिल्या, विरक्ती बांधली मला, आता मला कशाची पैसे आणल्याची गरज. महाराज कातू नका म्हणले, एवढं डोकं साफ कोणी केलं, मी आज केलं. तुमचे पापाचे पर्वत जळाले, मी काय फुकट बसले का. तुम्ही तप केलं माझं, आणि माझं तप केल्यामुळे तुमच्या पाठीमागं जर पाप होतं ते त्या परमार्थाला आडवं येणार, ते पाप मॅग जाऊन, त्यामुळे तुमचं डोकं शुद्ध झालं. आता विरक्ती बांधली, आता स्वच्छ डोकं झाले. हे मी फल दिलं तुम्हाला. तरी आणखीन काय मागायचे ते मागा म्हणाले. ते म्हणला हो चांगलं केलंच मागे, डोकं साफ केलं, हे उपकार केला. आता साफ डोक्यात संसार राहिलाच नाही, मागू काय तुला मी आता मला काही मागायचं नाही. आता मला मागायचं एकच, काय की माझं स्वरूप आत्मस्वरूप मला प्राप्त करून घेऊ, त्या कामात मला यश आण. तथास्तु म्हणजे गायत्री माता त्यांना आशीर्वाद दिला. महाराज जीवन मुक्त झाले कोण, आणि पंचदशी सारखा ग्रंथ तयार झाला. आणखीन काय पाहिजे. इतक्या आतापर्यंत साधं काय त्या ग्रंथाचा उपयोग आहे की विचार सागरावाल्याला, वृत्ती प्राणोत्तरवाल्याला, विचार चंद्रोदयवाल्याला त्यांचे प्रमाण घ्यावे. आतापर्यंत आम्हाला सगळे प्रमाण, बरेच पंचदशीचे प्रमाण घ्यावे लागतात. अशी पंचदशी ग्रंथ कोणी केला, विद्यारण्य स्वामींनी केला. महाराज एक लक्षात ठेवा, सकाम कर्म निष्काम कर्माची खरं तर पार्श्वभूमी काय, म्हणून कोणाला करणाऱ्याला वापरला जाऊन पण हुशार झाल्यावर टोले हाणले. इतके दिवस आणखीन पहिल्याच वर्गात मूर्खासारखं करून देते मनातली कामना. निष्काम बुद्धीनं नित्य नैमित्तिक कर्म कर, तुझं चांगलं होईल. लेकरं बाळाच्या संसाराच्या नारी काय लागायला गेल्या, एवढं पुण्य मातीत घालवायला, तू एवढं पुण्य करायला, कष्ट करायला, आणि काय तर फल भोगायसाठी विषयातले. अरे विषय काय करेत का, नश्वर आहेत असं शिकवावं. बनला पुढच्याला. आणि जे पामर रे त्याला मात्र सांगावं माळ घाल, तुळशीला पाणी घाल, पंढरपूरची वारी कर, पांढरून तुझे चांगलं केल्याशिवाय राहत नाही. पाहिजे ते मीठ दैवी त्याच्याबद्दल काय हो, आम्ही सांगायला तुम्ही काय तू सांगायचं काय, तुम्ही करा पंढरपूरची वारी, तुळशीला पाणी घाला, ज्ञानेश्वरी वाचा, हे करा ते करा. असं केल्यावर देव तुमचं चांगलं केल्याशिवाय करताय की नाही. करतोय तुम्ही काय पाहिजे ते मागा. तो का म्हणे आम्ही जी इच्छा करू ते कल्पतरू ते, त्याला काय काही चिंतामणी आहे देव, काही देते. मग असं सांगावं. पण जास्त जुन्या झालेल्या साधकाला मात्र निष्कामच आहे. तुम्ही देवाचे बदाल, तुम्ही देवांचे बदाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐशी परस्परे घडेल प्रीती. प्रजापती ब्रह्मदेव सांगायला लोकायला, तर काय तुम्ही देवाचं भटा, देव तुम्हाला खुश होतील आणि तुम्हाला इच्छित फल देतील. आणि म्हणून सांगितले स्वकर्मच चांगले
स्वधर्मानं वागा आणि स्वधर्मानं वागणं चांगलं असतंय. मग पामरायला इकडं आणण्याचा पामर लोक आहेत ना सैर विषय सेवन करणार पारद्यासारखे. पारद्यात ह्या माणसात काय फरक आहे हो? असे बरेचसे मराठी ताजुबे आज बी आपल्या मराठी समाजात. पारद्यात आणि ह्याच्यात काही बदल नाही. ते पारधी आणि हे मराठी मराठीच्या पोटाला आलाय पण शुद्ध पारद्याने वागते. काहीच अंतर नाही त्या पारद्यात आणि ह्याच्यात. मग अशा पारध्याला लक्षात आलं की नाही? अशा पामरांना जरा स्वधर्मात विषयात म्हणजे विषय कळला ना. दुसरा टप्पा आहे वेद. वेदासारखा ऐकणारा आणि वेद म्हणेल त्याप्रमाणे वागणारा विषय. अशा स्वधर्मी कर्मामध्ये प्रवृत्त करणं अशा पारदाडायला गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी सकाम कर्म सांगितलेले शास्त्रामध्ये आहे. आणि प्रायश्चित्य कर्म आहे. पाप झालं तर ते करायचं. पाप नाही झालं तर करायची गरजच नाही घेऊ. अयो वा ब्रह्मचर्याचा लोप झाला. तुम्ही ब्रह्मचारी आहे शुद्ध नैष्ठिक राहिले ब्रह्मचर्य आणि स्वप्न दोष होऊन वीर्य पास झाला. मग गर्भ यात सांगितलाय गाडव मारा आणि गाडव मारून त्याच्यात आहुती द्या. ते पाप तुमचं क्षालन होईल. जसा द्रव्यपूर्वक त्याग संन्यासाला पैशाचा पैसा संन्यासी आहे. संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन पैशाचा स्पर्श झाला किंवा पैसा कोणाकडून घेण्यात आला. लक्षात आलं की नाही साहेब? संन्यासी आहे आणि संन्यासानं सहज हिके साहेबांना 200 रुपये संन्यासाला घरी आल्या दिले आणि ते मोहात पडलं आणि हे ते 200 रुपये त्यानं चुकून घेतले तर ते पाप झालं. कोणला? संन्यासाला. आता त्या पाहिल्या आता तर बोलून घ्यायला इतके हजार असलेली येतो म्हणाले. हा काय टोपला जवळ ठेवले असं मातीतच गेला. अहो मग ग्रस्त चांगला तुम्ही चांगले येत नाही त्याच्या भागी त्याच्या पाया लोक पडायलेत ना ते मूर्ख येत. शहाणे लोक पाया पडतच नाहीत असल्या मूर्खायच्या. लक्षात आलं का? नाही 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 ते सन्यासीच नाही महाराज. ते ग्रस्तापेक्षा हलकट आहे. ग्रस्त लय चांगला त्याच्यावर शुद्ध वाढणारा ग्रस्त आपल्या लय बघायचं चांगलं. सन्यासी महाराजाचे शिष्य सांगते तर महाराज आमच्या हातात पैसे घेतला टॉपलेट. हा टॉपलेट मोजून घेतो पुन्हा मोजून घेतो. आधी हात लावत नाही म्हणजे डायरेक्ट हात लावायचा नाही हो. जसे जसे झुकवे ब्राह्मण मी कोणाचं खात नाही मला जमत नाही. हा आणि मग पंक्तीत केला स्वयंपाक. जर याला बुंदी हे खावाटली तर हे काय करणार? हा ते टोपलं भरून ठेव. आमचे ब्राह्मण येणार आहे जेवायला आम्ही कोणा जेवणार आणि ओके हा ठेवलं. आता हात लावून नाही करतेच का नाही ब्राह्मण झुकवे झुकवे करतेच का नाही सांगा. कसं आहे तुमचं काय म्हणते आहे नाही हे असं? हा आणि पुन्हा काय जरी म्हणलं कोणी अरे तुला माहित नाही मंत्र टाकून शुद्ध केलं आणि काय डोंगर शुद्ध केलं काहीतरी म्हणून झोपवायचं हे लवार जाणले. तसा प्रकार या डोक्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट नको काहीतरी म्हणायचं नाही. संन्यासाला पैशाचा स्पर्श झाला तर विचार झाले. इतकंच नाही खरा संन्यासी चालला चालला 100 रुपयाची नोट वाटत पडली आणि चुकून त्याच्यावर पाय पडला. चुकून तर काही केस आहे चुकून पाय पडला. अरे बाप कशा पाय पडला? पैसा. मग तर बूट कमंडलू गंगुटी ती काही कपणी हे सगळं खडावा बिडावा सगळं सगळ्या सहित जायचं आणि नदीत जाऊन बुडी मारायची. दांडा फिंडा सगळं धुवून काढायचं. त्याला सचैल स्नान म्हणतो. ते कोणतं स्नान आहे इतकेच आहे? हा सचैल सचैल स्नान बरं काय अमृत नाना. हा आता तुम्ही जर इथं काही झाला इन्या सहित पडून यायचं. हे सचैल स्नान टोपी फोपी सगळं आलं बूट आला सगळं आलं. चप्पल घाण झालं बूट घाण झाला दंड्या घाण झाला त्याच्यामुळं विंटाळ झाला इतका त्या. मग आता हे झालं पण त्यानं 3 दिवस उपवास. पुन्हा त्या संन्यासानं चुकून पैसे घेतले 200 रुपये घेतले 3 दिवस कडक उपवास. आणि तुझं अजिबात खायचं मग अजिबात खायचं नाही हे खरं आहे पण द्रव्य लोभपूर्वक नाही ग्राह्यपूर्वक नाही त्यागपूर्वक म्हणजे आधी पैसे टाकायचे आणि पुन्हा उपवास करायचा पुन्हा घ्यायचे नाही.
नाही तर तुम्ही म्हणताल पैसे असे उपास करून मिळविल कोण होय, असे उपास करून तर पैसे मिळविल नाही. त्यागपूर्वक हे प्रायश्चित, हे प्रायश्चित, हे ब्रह्मचार्याला प्रायश्चित. तुमच्या आमच्या स्वकीय काय कोणतं पाप झालं, माझं मेली काशीला बरेच काही किती तुम्हाला सांगू. हे पाप झालं त्याला काय करायला पाहिजे, ते पाप झालं त्याला काय, त्याला कर्मविपाक म्हणतात. काय म्हणतात त्याला? कर्मविपाक. आणि याच्याबद्दल खूप शास्त्रामध्ये वर्णन आहे. मग ते तुम्ही करायचं. ते पाप झाल्याच्या नंतर ते पाप क्षालन होण्यासाठी जे कर्म सांगितलंय, शुद्ध होण्यासाठी, ते प्रत्येक पापाला प्रायश्चित आहे. कोणत्याही पाप होत्या तुमच्या पापाला प्रायश्चित आहेच. रोग झाला की औषध आहे, रोग आहे औषध आहे, तसं पाप आहे त्याला पुण्यात्मक कर्म धुवून काढण्यासाठी आहे. असे बरेचसे काही प्रायश्चित आहे एकंदरीत. आता उदाहरणार्थ आपल्याकडून अज्ञात पातक सहज होतात, ज्ञात नसताना अज्ञात. अज्ञात म्हणजे आपल्याला न कळत झालेली पातक, त्याच्यासाठी गंगा स्नान, ईश्वर नाम उच्चारण, हे साधारण प्रायश्चित्त शास्त्रात सांगितलेले. हे असे बरे. आता हे सगळे काही पाप झाल्याच्या नंतर त्याचे क्षालन करण्यासाठी जे सत्कर्म करायचंय त्याचं नाव आहे प्रायश्चित्य कर्म. कळलं? कोणी सांगितलं? हे वेदानं सांगितलंय बरं. हे आता एक मुमुक्षूसाठी, मुमुक्षूला ही गरज नाही. कोणतं? निश्चित आपले हे काम्य कर्म करण्याची गरज नाही. काम्य कर्म निश्चित, काम्य कर्म मुमुक्षून करू नये. मोक्ष मिळवायचा आहे तुला, मग कामनायुक्त कर्म अंतःकरणातून टाकून दे. आणि प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही का? मुमुक्षू कोण शास्त्र पाप होत नाही ना. हे शहाणा झालेल्या वागण्यात, शहाणा झालेला असल्यामुळे मुमुक्षू कोण पाप होत नाही. झालं पाप चुकून कोणतं प्रायश्चित्त नाही तर अन्यथा गरज नाही. आणि त्यानं नित्य आणि नैमित्तिक कर्म करावे. मग नित्य नैमित्तिक कर्म करीत असताना ते निष्काम बुद्धीने करावे, सकाम बुद्धीने नाही. बरं एकेच आहे. हा, ज्ञानेश्वरी वाचल्यावर माझ्या बायकोचं दुखणं राहील असं डोक्यातून काढून टाका. राहायचंय तेव्हा राहील, प्रारब्ध आहे ते, आणि ते कोणालाही भोगावं लागेल. किंवा आपल्याला काही गुडघे दुखायले, काय दुखायले, पोट दुखायले, मग माझं पोट तुळशीला पाणी घातल्यावर राहील, हे डोक्यातलं काढून टाका. पोटाला पोट दुखायले का, मागच्या जन्मात काय केलेलं पाप आहे ते उभा टाकले, आता भोगावं लागेल असं म्हणून भोगा. पण तुळशीला पाणी घातल्यावर ते दुखणं बरं व्हावं अशी मनात कामना ठेवू नका. निष्काम राहा, निष्काम. तुळशीला पाणी घाला, निष्काम. ज्ञानेश्वरी वाचा, निष्काम. देवाची पूजा करायची, निष्काम. पंढरीची वारी करायची, निष्काम. काहीच मागायचं नाही. आणि काही न मागितलं त्या पांडुरंगाला, मग ते तुमच्या डोसक्यात येऊन बसते. डोसक्यात येऊन बसणं म्हणजे शुद्ध होणे. तुमचं डोसकं निर्मळ झालं की येऊन गोपाळ राहायचे, ते वर्णन आहे ना. तो का म्हणे चित्त झाली निर्मळ, आणि येऊन गोपाळ राहायचे, ते डोसकं म्हणजे चित्त. असं चित्त निर्मळ होते. आणि चित्त निर्मळ झाल्यावर मग ज्ञानरूपी बॅटरी गुरुकून घ्यायची. कोणती बॅटरी? हा, ज्ञानाची बॅटरी घ्यावी लागते बरं काय. ती सद्गुरूकडे असते बरं काय. हा, त्यामुळे बॅटरीला ती द्यावा आम्हाला. ते तरी काय काय ब्रह्म दाखविले त्याच्याकडून ज्ञानाची बॅटरी घ्यायची. आणि ती ज्ञानाची बॅटरी घेतल्यावर आपलं स्वरूप आपल्याला दिसतं, आपल्याला दिसते ते स्वरूप. मग याच्यासाठी वेदावर श्रद्धा, गुरुवर श्रद्धा असणं गरजेचं. म्हणून ती ज्ञानरूपी प्रकाशानं नाही जी आपली देवाज वस्तू आहे, याचा अर्थ ज्ञान आणि परमफल नाही, परमप्रयोजन मोक्ष. म्हणजे ज्ञानानं मोक्ष मिळते. ज्ञान हे साक्षात मोक्षाचं साधन, पण ज्ञान हेच फल आहे असं मात्र नाही. परमप्रयोजन मोक्ष आहे आणि प्रयोजन ज्ञान. लक्षात आलं की नाही? त्या ज्ञानाचं कर्म उपासना हे साधन, म्हणजे मोक्षाचं कर्म उपासना परंपरेचं साधन शास्त्रात सांगितलेलं आहे. हे हुशारांना कळतं की विचार सागर ऐकलाय का, त्याला हे कळतं. मी बोललेलं हे सगळं कळतं, मी बोलायला त्याच्याबद्दल. मी अशा प्रकारचे जे कर्म आहेत ना हे केले पाहिजे. आता हे वेद बोधी, हे वेद बोधी. लक्षात आलं? इथूनच तयार होते. जर बुद्धी पुरस्कार ठेवलं तर ते कर्म पुण्यात्मक असलं तरी फलच देते आणि पापात्मक असलं तरी फलच देते. म्हणून बुद्धीत वजा करणे महत्वाचं आहे. असू द्या. आता हे वेद बोधित कर्म आहे. आपली पुढच्या जन्म किंवा मोक्ष मिळविण्यासाठी कर्म केले पाहिजे नित्य नैमित्तिक. त्याच्यामध्ये जीवकृत कर्माचे भाग येतात. ते वेद बोधित, पण आपण जीवाने केलेले पाहिजे आणि आता करायला. लक्षात आलं?
पण जीवाने केलेल्या कर्मापैकी पहिलं संचित कर्म, पुन्हा प्रारब्ध कर्म आणि पुढे क्रियमान कर्म. आपला टाइम संपला, उद्या होईल. आता टाइमच संपला ना. आता आपण कशावर आलो? वेद बोधित कर्म तुम्हाला कळले. जे करू नये म्हणून सांगितले ते करू नका, आणि त्याला सांगितले ते करा. पाप झालं तर प्रायश्चित घ्या. मांजर मेरीत काशीला जा. लक्षात आलं की नाही? वैगिकीच आहे. हाताने काही दोष घडला त्याबद्दल ते क्षालन करण्यासाठी त्याच्या कर्म विचारा कोण्या शहाण्या माणसाला. मग माझ्या कोणी चुकून झालं, काय करायला पाहिजे, कसं करावं, त्याच्याबद्दल काय करू मी. मग ते शहाण्या माणसाकडे ती औषध असते. म्हणजे आता रोग झाल्यावर डॉक्टरकडे जाऊ ना, का म्हणून औषध घ्या. हा, डॉक्टरकडे. मग कशाला सांगितलंय? उग मनाने मेडिकल गोळ्या कोणत्या खाऊ नका, आता तो मारतात, किडनी खराब होऊन जाईल. त्याच्यासाठी ते डॉक्टरकडे जा, आणि डॉक्टर सांगा त्या गोळ्या घ्या. तसंच आहे इकडं. आपल्याला हे जर पाप रूपी रोग झाला काही चुकून मुकून, तर ते औषध काय ते पाप निस्तरण करण्यासाठी, निवृत्त करण्यासाठी, त्याच्याबद्दल ते कोणतं प्रायश्चित करावं ते शहाण्याला विचारा. म्हणला शहाणे, शहाणे होऊन गेले सांगितलं या. ते लिहून थोडे पुस्तक रस घेऊ काढा. हा, मग त्याच्यामध्ये सांगितलंय. आता ते त्यांच्या त्या पुस्तकाचा त्यांना अभ्यास केला. ते औषधाचे पुस्तक लिहून ठेवले ते ना. आज औषधाचं पुस्तक ज्ञानेश्वरी, त्या औषधाचं पुस्तक गाथा. कळलं काही ग्रंथ आहे. मी या ग्रंथामध्ये जे काही सांगितले ते त्या ग्रंथाचा अभ्यास केलेल्या डॉक्टरायला विचार, आणि विचारून तुम्ही औषध घ्या. आणि तुमचं पाप निस्तरण करा. नित्य नैमित्तिक कर्म चित्तशुद्धीसाठी निष्काम बुद्धीनं करा. आता जीवकृत कर्माचे 3 भाग सांगितले तुम्हाला. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. आता त्याचा विचार उद्या करू. आणि महाराज म्हणते कर्म जळालं अकर्मही. पण आपलं चाललंय कर्म अकर्म म्हणजे काय? इथं आलं पाहिजे. इथवर आणायचे तुम्हाला. कर्म आणि अकर्म ते दोन काय भानगडे ते कळले पाहिजे. आणि कर्म अकर्म कळल्यावर मग ते जळाले कसे. जळाले खरंय, पण कशानं जाळले? भयामृतानं.